जय जिनेंद्र. तीर्थरक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती आचार्य श्री आर्यानंदी मुनिराज यांना विनयांजली आपण अर्पित करीत आहोत. त्यांचे चरित्र कथन ऐकून आज हा भाग 3. श्रोते हो, नक्कीच तुम्ही पहिले 2 भाग ऐकले असतील आणि नक्कीच आपण सर्वांनी ते शेअर सुद्धा केले असतील, लाईक केले असतील, हो ना. चला 3ऱ्या भागाला सुरुवात करूया. त्याआधी मंगलाचरण. नतपद चरणा भवभयहरणा, नतपद चरणा भवभयहरणा, शरणा गुरुवर्या, शरणा गुरुवर्या. आर्यनंदी श्री मुनिवरा, आर्यनंदी श्री मुनिवरा, दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा. बोला पंच परमेष्ठी भगवान की जय. आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. श्रोते हो, परमपूज्य आर्यनंदी महाराजांचे चरित्र आपण ऐकत आहोत. मागील भागामध्ये त्यांचे बालपण, त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांची विद्यार्थी दशा, त्यांना लागलेली सरकारी नोकरी, त्यांचा विवाह या सर्वांविषयी आपण ऐकले. चला आता पुढे काय झाले ते ऐकूया. अहो, जणू देव माणूस असणाऱ्या शंकररावांनी प्रामाणिकता, स्वाभिमान, हिम्मत, बाणेदारपणा, सात्विकता कधी सोडली नाही बरं का. नोकरीतील बाकीचे लोक वेगवेगळ्या स्वरूपात लाच घेत असत, पण भाऊ मात्र या बाबतीत अत्यंत दक्ष राहत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली हे वडिलांकडे बरं का. त्यावेळी वडील म्हणाले, शंकर असं कधीच वागू शकत नाही, त्याच्यावर संस्कारच तसे नाहीत. यावर तक्रार करणारा काय बोलणार सांगा तुम्हीच. यानंतर मात्र जवळी गावी भाऊंना अत्यंत दुःख देणारी एक घटना घडली. एके दिवशी ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असणारे लक्ष्मणराव भाऊ व आपल्या पत्नीस म्हणाले, म्हणजे वडील मुलाला आणि आपल्या पत्नीला म्हणाले, उद्या सकाळी 9 पर्यंत माझी जीवन ज्योत विझेल, पण जर 9च्या नंतर काही झाले नाही तर मी बरेच वर्ष जगेन. पण पुढे ऐका, आत्म्याला मरण नसते, फक्त देह बदलतो. त्यामुळे तुम्ही रडू नका, कारण जैन धर्म सांगतो शोकाने कर्म बंद होतो, आर्द्र ध्यानाने, रौद्र ध्यानाने कर्म बंद होतो. त्यामुळे माझे जीवन जरी संपले तरी हा आत्मा अमरच असणार आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. हे ऐकल्यानंतर काय प्रतिक्रिया झाली असेल घरच्यांची. भाऊ व आई यांना काय बोलावे हे समजेना. दोघेही अत्यंत दुःखी झाले. डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. वडिलांनी पंच पापांचा त्याग केला, क्षमायाचना केली, 12 व्रते स्वीकारली, अन्न पाण्याचा 24 तासांसाठी त्याग सुद्धा केला. अहो, कपड्यांचा त्याग केला आणि काय करू लागले ते पंच परमेष्ठींचे ध्यान, आत्मचिंतनामध्ये ते रममाण झाले. श्रोते हो, एवढा खंबीरपणा, पुरुषार्थ असा अचानक कसा प्राप्त होतो बरं? अचानक नाही होतं, तर आयुष्यभर केलेली धर्म आराधना, स्वाध्याय शेवटी उपयोगी पडतो. मरणाला हसत स्वीकारणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे, पण फक्त ती साध्य होते जीवनभराच्या स्वाध्यायाने, व्रत, संयम, त्याग, तपस्या आणि ध्यानाराधनेने. भाऊ विचार करू लागले. अहो, तुकारामांच्या बोलाचे, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो अमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. असे कुठेतरी वडील आपल्याला सांगतायत का? रात्रभर भक्तांबर पाठ, नमोकार मंत्र म्हणत होते बरं का सर्वजण.
मणि मंत्र तंत्र बहु होई, मरते न बचावे कोई. हे माहीत असून सुद्धा सगळेजण गांगरून गेले होते. सकाळी वडील ध्यानावस्थामध्येच होते. आईने स्वतःला सावरले होते, तीही ध्यानस्थ होती. वडिलांनी शरीराची आसक्ती सोडली होती. अहो, मृत्यूची मांगल्यपूर्ण ही अवस्था त्यांनी स्वीकारलेलीच होती. भगवंतांच्या पंचपरमेष्ठीच्या ध्यानामध्ये ते लीन झालेले होते. श्रोते हो, आपण सर्वजणही हीच भावना सतत करत राहतो ना? कोणती बरं? दिन रात मेरे स्वामी, मैं भावना ये भाऊं, देहांत के समय में तुमको न भूल जाऊं, दिन रात मेरे स्वामी. भाऊंच्या मनाची घालमेल सुरू होती हो, घालमेल. त्यांनी पूजा आटोपली, आरती केली. श्री जनवरांचे आशीष देण्यासाठी आरतीचे तबक वडिलांजवळ नेले. पण पाहतात तो काय, त्यांची आत्मज्योत केव्हाच या शरीराचा त्याग करून गेलेली होती. शरीर निष्प्राण झालेले होते. भाऊने अत्यंत दुःखाने पिताजी असे म्हणत त्यांच्या पायावरती लोळण घेतली. मस्तकावरून पित्याचे छत्र जाणे यासारखे दुसरे दुःख कोणते असणार होते? आईचा तर शोक अनावर झालेला होता. पण या दुःखाला श्रोते हो, काळ हे एकच औषध असते. कोणासाठीच जगाचे हे रहाड गाडगे थांबलेले आपण कधी पाहिले आहे का? नाही ना. आता भाऊंची बदली झाली जवळी गावावरून मोहोळाई या गावामध्ये. सारे गाव हळहळले बरं का. त्यांच्या निरोपाचा फार मोठा कार्यक्रम तिथे झाला. आता मोहोळाई गावामध्ये भाऊंचे कार्य सुरू झाले. लोकशिक्षण, लोकजागृतीचा अखंड कार्यक्रमच तिथे सुरू झाला. त्या गावात भाऊंना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले, सामोरे जावे लागले. कोणते प्रसंग बघा हा. मोहोळाई या गावामध्ये दसऱ्याला एक प्रथा होती बरं का. वेशीमध्ये जिवंत बकरा पुरायचा. ही हिंसक परंपरा भाऊंना कळाली. वाजत गाजत मिरवणूक वेशीजवळ बकरीसह आली होती. भाऊंनी सर्वांना थांबवलं आणि ते म्हणाले, मित्रांनो, तुमच्या आनंदासाठी एका जीवाची हत्या करताय तुम्ही? हे बरोबर नाही. कृपा करा माझ्यावरती आणि त्याला मुक्त करा. लोक थोडेच ऐकणार होते. ते म्हणाले, भाऊ, ही आमची धार्मिक रीत आहे, तुम्ही अडथळा करू नका हा. आणि हा विधी जर केला नाही तर अहो देवीचा कोप होईल, कोप. संकट येईल आपल्या सगळ्यांवरती. प्रसंग फार गंभीर होता. त्यामुळे भाऊने असा प्रस्ताव केला, मित्रांनो, मी तर तुमचा मित्र आहे. आपण अशा निरर्थक हानिकारक हिंसेच्या कार्यापासून स्वतःच परावृत्त व्हा. एक काम करा, तुम्ही जर माझे ऐकत नसाल ना, तर मलाच आता या बकऱ्याऐवजी या खड्ड्यामध्ये पुरून टाका. मी कसलीच आडकाठी करणार नाही. या बोलण्याचा वेगळा परिणाम झाला बरं का. त्यांच्यातील काही जण पुढे आले. जे विचारी होते ते भाऊंच्या पाया पडले. म्हणाले, भाऊ, अहो तुम्ही आमचे डोळे उघडले. यापुढे या कुप्रथेचे पालन आम्ही करणार नाही. क्षमा करा भाऊ, आम्हाला क्षमा करा. भाऊंचेही डोळे पाणावले गेले. त्यांनी त्या बकऱ्याला मोकळे सोडले. त्या ठिकाणी एक नारळ पुरण्यास सांगितले. भाऊंमुळे अहो लग्नातील मांसाहाराच्या सुद्धा पंगती बंद झाल्या बरं का त्या गावातील. धर्माच्या नावावर होणारे ताणतणाव, भांडण, तंटे, वादविवाद भाऊंना अजिबात पसंत नव्हते. ते म्हणायचे, मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना. मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना. हिंदी है हम वतन है, हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. बघा,
अशा गीतांमधून सुद्धा धर्मप्रभावना होऊ शकते. सर्व धर्मांना एकत्र आणता येते हे भाऊंनी आपल्या कृतीतून वेळोवेळी दाखवून दिलेलं होतं. अजून एक प्रसंग आहे, ऐका हे ऐकल्यानंतर काटा येतो बरं का अंगावरती. कारण तो काळ खूप वेगळा होता, साधा सुद्धा नव्हता बरं का. इंग्रजांचा, मोगलाईचा तो भयानक काल होता. आणि या कालामध्ये असं धैर्य दाखवणं किती अवघड गोष्ट होती, तुम्हीही जाणताच. एकदा भाऊ मोहोळईच्या नाक्यावरती आपले नाकेदारपणाचे शांतपणे काम करीत होते. एवढ्यात काय झालं, 10-15 माणसे डोक्यावरती आंब्याच्या टोपल्या घेऊन तिथे आले. बिचारे हे गरीब लोक घामाघूम झालेले होते. त्यांनी त्या टोपल्या त्यांच्यासमोर खाली ठेवल्या आणि टोपलींमधून 5-5 आंबे मोठे मोठे काढून ओळीने त्यांच्या पुढे ठेवले. एक जण म्हणाला, अहो नाकेदार, ओ साहेब, हे घ्या आंबे, तुमच्यासाठी आणलेत बरं का. अत्यंत उत्तम फळ आहे, गोड चवीचं सुद्धा आहे, वेगळ्या जातीचं आहे बरं का हे फळ. रसाळ आंबे ठेवलेत बघा तुमच्या समोर. भाऊंनी हे ऐकलं, ते बाहेर आले. घेऊन जाते आंबे. अहो नवीन आहात वाटतं, इथले नियम तुम्हाला माहिती नाहीत का साहेब? तसे भाऊ शांतपणे म्हणाले, मला नकोत, लागले तर मी तुमच्याकडून विकत घेईन बरं का. अहो साहेब, असं ताणू नका की आता, अजून हवेत का, हे घ्या. मग मात्र भाऊंना प्रचंड राग आला. ते दरडावून म्हणाले, आम्हाला पगार मिळतो, उचला हे आंबे इथून, आणि पुन्हा जर असं केलं ना तर बघाच मग. दुसऱ्याच्या कष्टाचे घेणं माझ्या नियमात अजिबात बसत नाही. चालते भाई, तू निघा लवकर. अहो ते गरीब मजदूर असणारे घामाघूम झालेले लोक हा रुद्रावतार बघून खूप घाबरले. पण त्यांच्या मनामध्ये मात्र वेगळाच आदर निर्माण झाला. कारण असा प्रामाणिकपणा ते पहिल्यांदाच पाहत होते ना. दुसऱ्याच्या तोंडातला घास घेणं किती अधमपणाचं. या अशा लाच खाण्याची लाज कशी वाटत नाही लोकांना. भाऊंना नेहमी आश्चर्य वाटायचं. मग त्यांनी अत्यंत कुशलतेने या कुप्रवृत्तीचा बिमोड केला. सरकारी तिजोरीचे उत्पन्न सुद्धा त्यांनी वाढवून दिले. आणि बरं का, याची नोंद सरकारने घेतली. एक नेक, जाणता, निस्पृह कर्मचारी म्हणून त्यांच्याबद्दल लिहिले गेले. आणि हे लिहिलेले रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे श्रोते हो. एका ठिकाणी काय म्हटलंय ऐका. यह शख्स निहायत दिनायतदार ईमानदार है, खुदा को हजर नाजर समझकर खामोश काम करने वाला है, मालिक और मुल्क की खिदमत के लिए ऐसे ईमानदार लोगों की सख्त जरूरत है. अशी वाक्य लिहिलेली आहेत भाऊंविषयी आणि आजही ती आपल्याला पाहायला मिळतात. एकदा काय झालं, विटा गावामध्ये श्री चंद्रसागर महाराज आले. त्यांना भेटण्यासाठी मित्रांना घेऊन भाऊ तिथे पोहोचले. मित्रांनी भाऊंचा परिचय महाराजांना करून दिला. ते ऐकताच महाराज म्हणाले, भाऊ तुम्ही तर आत्तापर्यंत आमच्या जागी पाहिजे होतात. तुम्ही फार मोठे त्यागी पुरुष व्हाल असे मला वाटते आहे. हे ऐकून भाऊ म्हणाले, महाराज, मी एक अत्यंत सामान्य व्यक्ती आहे, आपण माझी चेष्टाच करीत आहात. महाराजही हसले. त्यांनी भाऊंना अहिंसा अणुव्रत दिलं आणि सांगितलं, जाणीवपूर्वक कोणत्याही सजीवाची हिंसा करायची नाही, सावधगिरी बाळगायची भाऊ यापुढे. माहितीये का, या एका नियमामुळे, व्रतामुळे भाऊंच्या जीवनामध्ये वैराग्याची बीजेच रोवली गेली. संयमाचा हा धागा, आत्म्याला जागृत करणारा धागा भाऊंनी अत्यंत प्राणापलीकडे आयुष्यभर जपला बरं का. कारण म्हणतात ना, संयम हा जीवनाचा खरा अलंकार. संयम हा जीवनाचा खरा अलंकार. विचार आचरणी ठेवावा तो साचार.
इंद्रियांच्या वादळातही राहो स्थिर मन, इंद्रियांच्या वादळातही राहो स्थिर मन, संयमानेच उजळते जीवन हो छान, जीवन हो छान. म्हणून जीवनामध्ये संयम बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा संयम असा येत नाही हो माणसाच्या जीवनामध्ये. केव्हा येतो? जर आपण नियम ग्रहण केला तर, काही व्रते स्वीकारली तरच आपले आयुष्य नियमबद्ध राहते. वैराग्याला तिथून सुरुवात होऊ शकते. पटतंय ना तुम्हालाही? श्रोते हो, भाऊ आणि पत्नी पार्वतीबाई यांचा संसार कमी उत्पन्नामध्ये सुसंवादाने सुरू झालेला होता बरं का. आता त्यांच्या संसार वेलीवरती सुमन नावाचे कन्यारत्न फुलले. 1929चा तो काळ होता आणि पायगुण बघा हा कन्येचा. भाऊंची अव्वल कारकून म्हणून बढती झाली आणि वालसा या गावी हे कुटुंब पुढे बदली होऊन तिथे गेले. काय झाले बरं यापुढे? संसार कसा होता सुरू भाऊंचा आणि पार्वतीबाईंचा? ऐकूयात ना पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्व जीवांच्या प्रती मंगल भावना, क्षमाभाव आणि आपल्या सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.